नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 446 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1584 कोटीची. इराणच्या ताणतणावामुळे क्रूड 70ला जाऊन पोहोचलाय आज. पण अमेरिकेमध्ये कस्टम ड्युटी कलेक्शन वाढलाय. मिडल ईस्ट मधलं टेन्शन सुद्धा वाढलाय. इराकचा दूतावास सुरक्षेच्या कारणामुळे रिकामा करायला सुरुवात झाली. न्यूक्लिअर वार्ता योग्य प्रकारे झाली नाही. तेहरान जर ही न्यूक्लिअर वार्ता नीट झाली नाही तर तेहरान अमेरिकन तळावर हल्ला करेल. चीन आणि अमेरिका यांच्यात जे ट्रेड डील व्हायचं होतं त्याच्या बाबतीत चीनने काहीही सांगितलं नाही. चीनकडून काही बातम्या आल्या नाही. पण अमेरिकेने सांगितलं की चीनमधून जो माल आयात होईल त्याच्यावर अमेरिका 55% टॅरिफ लावेल आणि चीनमध्ये जो माल अमेरिकेचा येईल त्याच्यावर मात्र चीननी 10% टॅरिफ लावायचा आहे. रेअर मिनरल्सची निर्यात चीन सुरू ठेवेल. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये चीन विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील. या सगळ्या वातावरणामध्ये अमेझॉनचा शेअर पडला, एनव्हिडियाचा शेअरही पडला. म्हणजे अजून काही टेन्शन झालं, संपलं नाहीये. फक्त कदाचित ही जर सगळ्या देशांबरोबर ट्रेड डील अमेरिकेची झाली नाही तर जी 90 दिवसाची मुदत होती ती मुदत वाढवण्याची शक्यता आहे, असं अमेरिकन सरकारने सांगितलंय किंवा सरकारमधल्या माणसांनी सांगितलंय. आज आपल्या इथे एडिएबल ऑइल जे आहे त्याच्यावरची कस्टम ड्युटी 20%वरनं 10% केली आहे. त्यामुळे एफएमसीजी कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो. क्रूडचा दर तर वाढलाच आहे, सोन्याचा दरही वाढलाय, पण डॉलर इंडेक्स मात्र 98.70च्या लेवलला आलाय. नजालाची आज ओपन ऑफर आहे. आज नाही, 19 जून ते 2 जुलै या काळात ही ओपन ऑफर येणार आहे. 990 रुपयांनी आणि 26% स्टेकसाठी ही ऑफर 22% डिस्काउंटवर येते. हिंदुस्तान कॉपरनी त्यांची कपॅसिटी 4 मेट्रिक टन पर ॲनम वरनं 12.2 मेट्रिक टन पर ॲनम एवढी केली आणि 2031 पर्यंत माइन कपॅसिटी एक्सपान्शन ते करणार आहे. त्यासाठी 2000 कोटी रुपये 5 ते 6 वर्षात ते गुंतवणूक करणार. स्टरलाइट टेक्नॉलॉजी या कंपनीने 2631 कोटीसाठी BSNL बरोबर करार केला आहे आणि हा करार जम्मू काश्मीर आणि लडाखसाठी करण्यात आलाय. झी एंटरटेनमेंट त्यांनी इन्व्हेस्टमेंट बँकरनी जी काही सजेशन त्यांना दिली आहेत त्या सजेशनला 16 जून मध्ये जी बोर्ड मीटिंग होईल
त्या बोर्ड मीटिंगमध्ये मान्यता घेण्यात येईल. रेलटेलला 12 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. झायडस लाईफ अंकलेश्वर फॅसिलिटीला त्यांना EIR मिळालाय. ही अंकलेश्वरची फॅसिलिटी API मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे आणि नो ॲक्शन नीडेड असं सांगितलंय. मारुती, सुझुकी मोटर गुजरात आणि मारुती सुझुकी यांच्या अमॅलगमेशनला मंजुरी मिळाली आहे. वारी एनर्जी, वारी सोलार अमेरिका यांना 599 मेगावॅट सोलार मॉड्यूलसाठी ऑर्डर मिळाली. GMM फॉडलर, GMM आयनॉक्समध्ये त्यांनी 51% स्टेक घेतला. सायंट फाउंडेशनच्या CSR आर्मनी ॲसिटेट बरोबर MOU केलं. विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेश इथे क्लस्टर इनोव्हेशनसाठी हे MOU करण्यात आलं. कॅनरा बँकेने MCAला 20 बेस पॉइंटनी कमी केलाय. पुन्हा एकदा बेड प्लसचं महाराष्ट्रातल्या एका स्टोअरनी ड्रग लायसन्स सस्पेंड केलाय. सिटी युनियन बँक 500 कोटीचा QIP करणार आहे. तानला 16 जूनला बायबॅकवर विचार करणार आहे. मरीन इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसाठी 60 कोटीची ऑर्डर ACG युनिव्हर्सल कॅप्सूल कडून मिळाली. केन्स टेक्नॉलॉजी KAYNES 1 बिलियन शेअर्स आर्ममध्ये घेण्यासाठी $1.03 बिलियन ते गुंतवणूक करणार. SEPC म्हणजे श्रीराम EPC परमेशी ऊर्जाकडून 133 मेगावॅट सोलर पॉवर प्रोजेक्ट महाराष्ट्रात 26 ठिकाणी लावण्यासाठी 650 कोटींचं लेटर ऑफ अवॉर्ड मिळालं. आज जी एडिएबल ऑइलवर कस्टम ड्युटी कमी केली त्याचा फायदा HULला होईल. मॅरिको, गोदरेज कंझ्युमर, बिकाजी फूड, ब्रिटानिया या सगळ्या कंपन्यांना होईल, कारण सूरजमुखी, सोयाबीन आणि पाम तेल या सगळ्यावरची कस्टम ड्युटी 10% कमी होईल. आज मॅप माय इंडिया किंवा CE इन्फो याच्यामध्ये ब्लॉक डील व्हायचंय. आता कोणते शेअर तेजीत आणि कोणते मंदीत राहतील हे पाहूया, पण सुरुवातीला तेजीतले शेअर पाहू. तेजीमध्ये विप्रो, BPCL, HUL, कॅनरा बँक, ONGC, ऑइल इंडिया, L&T टेक, HOEC कारण क्रूडचा भाव वाढलाय म्हणून दिलाय ONGC, ऑइल इंडिया, HOEC आणि विशेषतः एक्सप्लोरेशन कंपन्या. गेल, रेलटेल, झायडस लाईफ, हिंदुस्तान कॉपर आणि गेलच्या बाबतीत PNGRB जूनमध्ये टॅरिफ वाढवते तर त्याचा फायदा गेलला होऊ शकतो. लॉरेस लॅब, इन्फोसिस, HUL, ब्रिटानिया, नेस्ले, बिकाजी, त्याचप्रमाणे श्रीराम EPC
हिंदुस्तान झिंकच्या डिव्हिडंडचा फायदा वेदांताला मिळेल म्हणून वेदांता, व्हर्लपूल, टिटागोर वॅगन, टी लिमिटेड, स्टरलाइट टेक्नॉलॉजी, HDFC लाइफ, इमामी, इक्सिगो, नाटको फार्मा, ऑइल इंडिया, HG इन्फ्रा, स्टरलाइट टेक्नॉलॉजी आणि तानला सोल्युशन. आज ज्युबिलंटचे सगळे शेअर मंदीत राहतील, कारण त्यांनी ॲक्विजिशन केलंय आणि त्या ॲक्विजिशनला फंडिंग करण्यासाठी ते लिस्टेड कंपन्यांमधला स्टेक विकतील. म्हणून ज्युबिलंट फूड, ज्युबिलंट फार्मोवा, ज्युबिलंट इनग्रेव्हिया हे मंदीत राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी फ्युचर हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजला दिलं गेलं म्हणून MCX, IEX मंदीत राहील. मॅकमाय इंडियाचं ब्लॉक डील होईल म्हणून मंदीत राहील. आणि एंजल मधल्या एका सिनियर स्टाफनी राजीनामा दिलाय म्हणून एंजल वन सुद्धा मंदीत राहण्याची शक्यता आहे. तरी पण काय काय होत आहे ते बघूया. अगदी थोडी मंदीमध्ये सुरुवात होईल, 101 पॉइंट असं वाटतंय गिफ्ट निफ्टीच्या अनुषंगाने. नंतर काय काय घडामोडी होत आहेत त्या घडामोडीला आपल्याला तयार राहावंच लागेल. 9:15 वाजता बघू काय काय होत आहे. नमस्ते.